धोरण नाहीये. आता समजा तुम्हाला हा प्रश्न जर विचारला तर तुम्ही कसं सोडवणार आहे, किंवा हा जर प्रश्न विचारला तर कसा सोडवणार आहे. याच्यामध्ये काय डिफरंट टाईपचे उदाहरणं आपण वेळ आणि पैसा जर आपण देत असेल तर तो योग्य ठिकाणीच आपण वापरला पाहिजे. आपण हे काही आपण पैशाच्यासाठी करतही नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे फक्त आपला छंद आणि आवड आपण इथं जोपासतो. तर मित्रांनो, आता मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही सर्व उदाहरणं तुम्हाला इथं सोडून दाखवतो. म्हणजे काय होईल, आपल्याला आधी सोपी उदाहरणं घेणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला ती कन्सेप्ट तुमच्या एकदम अवघड जे येतं ते तुम्हाला ते समजणार नाही. बरोबर. तर मी याला थोडंसं छोटं करतो, म्हणजे काय होईल, तर ते योग्यरित्या तुम्हाला समजेल. बरोबर. तर बरं चला ठीक आहे, काही हरकत नाही. मी पुढच्या पेजवर घेतो याला, म्हणजे काय होईल, तुम्हाला ते व्यवस्थितरित्या समजून येईल. तर बघा, आता आपल्याला इथं पहिलं उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो, की आपल्याला क्वेश्चन दिलेला होता, वर्गमुळात अशा पद्धतीने दिलेलं होतं, वर्गमुळात 30 अधिक वर्गमुळात 30 अधिक वर्गमुळात 30, बरोबर. आणि असं हे डॅश 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 दिलं होतं. याची ट्रिक्स आपण इकडे बघू, परंतु आधी आपण काय करू, याला सोडवायचं कसं ते बघू. तर आता पहिली गोष्ट म्हणजे हे जे उदाहरणं सोडवायचे मित्रांनो, तर याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं अवयव पाडणं, अल्जेब्राचं थोडंसं तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. कारण काय की अल्जेब्राचं तुम्हाला म्हणजे वर्ग पाडता वर्गमूळ किंवा अवयव पाडणं वगैरे, क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याचा थोडासा इथं भाग येईल. तर आता बघा, याचं सोल्युशन काय आहे मित्रांनो, तर प्रॉपरली याला सोडवायचं कसं, तर ते खूप महत्वाचं आहे. समजा दिलेलं जे तर ते आपण एक्स मानू. एक्स बरोबर दिलेलं आहे आपल्याला वर्गमुळात 30 अधिक वर्गमुळात 30 आणि अधिक वर्गमुळात 30. हे डॅश 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 अनंत कालापर्यंत जाते. आता समजा आपण काय करू, याला आता दोन्ही बाजूचा वर्ग करू. म्हणजे काय करायचंय, स्क्वेअरिंग ऑन, म्हणजे आपल्याला स्क्वेअरिंग करायचंय आपल्याला दोन्ही बाजूला, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. बरोबर. तर आता हे तुम्हाला समजण्यासाठी मी लिहितोय थोडंसं, काय की तुम्हाला डायरेक्टली असं तर काही लिहायचं काम नाही. आता ह्या एक्सचा वर्ग होईल मित्रांनो इथे एक्स स्क्वेअर. बघा इथं काय होईल मित्रांनो, एक वर्गमूळ जे तर ते निघून जाईल, म्हणजे ते होईल 30 अधिक वर्गमुळात 30 अधिक वर्गमुळात 30 अधिक वर्गमुळात 30. तर अशा पद्धतीने आता बघा, याच्यामध्ये आपल्याला इथपर्यंत आपल्याला एवढं माहिती झालं तर झालं. कारण काय, एक वर्गमूळ काढलं, एक 30 बाहेर काढला. आता बघा, ही जी टर्म आहे, ही जी तुम्हाला दिसते वर्गमुळात 30 अधिक वर्गमुळात 30 अधिक वर्गमुळात 30, तर ही आपली अनंत कालापर्यंत ही इथे पहिल्याच याच्यामध्ये एक्स बरोबर, याला एक्स मानलेलं आहे आपण. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो बघा, एक्स स्क्वेअर बरोबर हे 30 जसेच्या तसेच होईल 30. आणि हे जे वर्गमुळातले जी संख्या आहे तर त्याच्याऐवजी आपण एक्स लिहू शकतो, कारण हे एक्स घेतलेलं आहे आपण. तर आता बघा, इथे एक्स घेतलंय त्याला, तर मग त्याच्यामुळे त्याचा काही त्याच्याऐवजी आपण एक्स ठेवलेला आहे. बरोबर. आता याला काय करावं लागेल आपल्याला, तर हे टर्म जे म्हणजे जसं 30 अधिक एक्स, हे काय करायचे आपल्याला एका बाजूला न्यायचे. म्हणजे काय होईल, एक्स स्क्वेअर हे काय होईल मग -30 इज इक्वल टू काय होईल, 0 होईल. अशा पद्धतीनं. म्हणजे हे समजून तुम्हाला याच्यासाठी सांगतोय मित्रांनो, की जेणेकरून तुम्हाला घुमून फिरून जर आलं तर तुम्हाला ट्रिक्स पण सांगणारच आपण. म्हणजे ट्रिक्स की ऑलरेडी तुम्हाला कन्सेप्ट समजलं तर तुम्ही स्वतः ट्रिक्स त्याच्या बनवू शकता. बरोबर. तर आता बघा, याच्यामध्ये याचे अवयव कसे पाडायचे ते खूप महत्वाचं आहे. की जसं की आता अवयव पाडण्याची ट्रिक्स असते मित्रांनो, शॉर्टकट अवयव कसे पाडायचे. बरोबर. आपल्याला दिलेलं काय आहे, एक्स स्क्वेअर -30 दिलेलं आहे. आपल्याला काय करायचंय, याला क्रॉस मेथड म्हणतात. ही कुठं तुम्हाला सापडणार नाही. आता जसं की तुम्हाला इथं दिलेलं आहे एक्सचा वर्ग, म्हणजे काय करू शकतो आपण, इथं एक्स गुणिला एक्स. आता हे 30 दिलेलं आहे, तर त्याला काय करू शकतो आपण, 6 गुणिले 5. बरोबर. अशा पद्धतीनं. आता 6 गुणिले 5 होतं, परंतु मेन काय मुद्दा मित्रांनो, की हे मायनस आहे, म्हणजे आपल्याला तो कोणतीतरी मायनस घ्यावा लागेल. परंतु मायनस कोणते घ्यावं लागेल, कारण इथं एक्स त्याला तसं वजा 1 आहे, म्हणजे मोठी संख्या काय आहे, मायनस घ्यावं लागेल. म्हणजे इथे मायनस घ्यावं लागेल, इथे प्लस. म्हणजे आता आपण काय करायचं, याच्यामध्ये या दोन्हींचा एक ब्रॅकेट घेऊन घ्यायचा, जसं की x-6, आणि यांच्यामध्ये हा दुसरा ब्रॅकेट जो येतो तो अशा पद्धतीने घेऊन घ्यायचा, x+5 इज इक्वल टू 0. म्हणजे हे तुम्हाला आपण नंतर अल्जेब्रामध्ये शिकणारच आहे, परंतु आता त्याला थोडंसं तुम्हाला इथं सांगितलंय मी. आता हे तर झालंच, परंतु आपल्याला रिअलमध्ये अवयव कसे पाडायचे ते पण आपण एकदा बघून घेऊ. म्हणजे काय होईल, तुमच्या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप तुमच्या क्लिअर होत जाईल. बरोबर. तर आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो, एक्स स्क्वेअर -x
-30 म्हणजेच काय एक्सचा वर्ग वजा एक्स वजा 30 बरोबर काय दिलेलं आहे 0. आता हे वजा एक्स आहे या 30चे असे दोन अवयव बघायचे आपल्याला ज्याचा म्हणजे त्यांच्यामध्ये किती इथे एकचा फरक आहे म्हणजे जसं की दोन अवयव जसं की 6 आणि 5. आता यांची काय आहे की यांची जर बेरीज केली तर आपल्याला वजा 1 आला पाहिजे. हा चलाचा सहगुणक किती वजा 1 म्हणजे आपल्याला इथं मायनस घेऊ शकतो याला आणि या दोन्हींची बेरीज केली वजा 6 अधिक 5 तर त्याचं वजा 1 म्हणजे ते काय होईल एक्सचा वर्ग वजा 6x अधिक 5x वजा 30 बरोबर काय होईल 0 होईल. ही गोष्ट तुम्हाला कळाली असेल कारण बघा आता इथे जर आपण जर या दोन्हींची बेरीज वजा 6x अधिक 5x याची जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळणार ते वजा x मिळणार म्हणजे याच्यामध्ये चेंज काहीच केलेलं नाही आपण. तर याच्यामध्ये काय होईल मित्रांनो आता दोन दोनच्या जोड्या पडू आपण इथे आणि त्यांच्यामधून अवयव म्हणजे त्यांचे कॉमन काढू. इथं x कॉमन काढतात इथं आहे मित्रांनो x - 6 आधी या 5x वजा 30 मधून एक 5 जर कॉमन काढला तर 5 एक 5 होईल म्हणजे x - 6 अशा पद्धतीनं. आता काय करायचंय या दोन पैकी म्हणजे काय करायचंय तर हे दोन्ही ब्रॅकेट जे येतात ते सारखे त्यामुळे काय करायचंय एक ब्रॅकेटच द्यायचा त्याच्यानंतर आणि हा कंसाच्या बाहेरचा एक x आणि हा अधिकचा 5 बरोबर अशा पद्धतीने आपण त्याचे अवयव पाडू शकतो. आता हे आपण नंतर डिस्कस करणार आहे समोरच्या चॅप्टर मध्ये परंतु याचाच अर्थ काय होतो मित्रांनो तर याचाच अर्थ असा होतो की x - 6 आणि x - 5 इज इक्वल टू 0. आता याचा अर्थ काय होतो मित्रांनो या दोन्हींचा जर गुणाकार 0 असेल तर याचा अर्थ असा होतो की दोन्हीपैकी म्हणजे एकचा हा ब्रॅकेट 0 असेल किंवा हा म्हणजे काय होईल x - 6 इज इक्वल टू 0 असतील किंवा और x प्लस 5 या तर x प्लस 5 हा 0 असू शकेल बरोबर म्हणजे दोन्हीपैकी 0 कोण येते आपल्याला माहिती नाही. आता x - 6 बरोबर 0 असेल तर याची व्हॅल्यू काय होईल x बरोबर 6 होईल आणि हे जर बरोबर 0 असेल तर हे होईल x बरोबर वजा 5 परंतु वजा 5 ची आपल्याला टर्म घ्यायची नाही याचं कारण असं आहे की ते सहसा चलाची किंमत एखादी कोणती अंतर असेल वेग असेल तर तो निगेटिव्ह नसतो परंतु आपल्याला कधी कधी निगेटिव्ह पण याच्यामध्ये सोडवताना घ्यावं लागते म्हणजे इथे काय आलेलं आहे मित्रांनो x बरोबर 6 आलेलं आहे तर त्याचं उत्तर काय आलेलं आहे आपलं x बरोबर 6 अशा पद्धतीने हे उदाहरणं आपल्याला सोडवायचे असतात. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला ते थोडंसं कठीण वाटेल बरोबर तर ते सुद्धा तुम्हाला इथं गोष्ट महत्वाची आहे. आता याच्यामध्ये काय असतं कधी कधी मायनस साईन असते मायनस साईन असले की ती सुद्धा आपण तुम्ही हे सुद्धा याच्यात आधारावर तुम्ही ते पण सोडू शकता मायनस साईन असेल तरी सुद्धा बरोबर. आता याच्यामध्ये ट्रिक्स काय मित्रांनो तर ट्रिक्स अशा पद्धतीनं म्हणजे ट्रिक्स म्हणता बी येणार नाही त्याला तर हे काय आहे वर्गमुळात 30 अधिक वर्गमुळात 30 आहे अधिक वर्गमुळात 30 आहे परत काय करायचं याचं सरळ सरळ की याचे दोन अवयव घ्यायचे ज्याचा म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एकचा फरक असेल जसं की इथे 6 गुणिले 5 बरोबर यांचा गुणाकार केला तर आपल्याला काय होतं ते तर ते आपल्याला म्हणजे त्यांचं आपल्याला 30 मिळतात परंतु आता इथे प्लसचं साईन आहे म्हणून आपण इथं मोठा घ्यायचा आहे मायनसचे साईन असेल तर हा लहान घ्यायचा आहे अशा पद्धतीने याला आपण तोंडी सुद्धा काढू शकतो. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला जर क्वेश्चन समजला असेल तर निश्चितच तसं तुम्ही कमेंट करा चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाका किंवा नसेल समजला तर ते सुद्धा तुम्हाला मेसेज टाकायचा आहे. तर गवळे सर पण जॉईन झालेले आहेत त्यानंतर गायकवाड मॅडम पण आहेत तर चला जर तुम्हाला समजलं असेल व्यवस्थितरित्या तर तुम्ही तसं सांगायचंय. आता बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन जो होता तर त्याच्यामध्ये आपण बघा काय केलं होतं आपण याच्यामध्ये तर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन जो दिलेला होता तर ते अशा पद्धतीनं होता म्हणजेच आपला हा नेक्स्ट क्वेश्चन 2 नंबरचा आता इथं सोडवायचा आहे. बरोबर तर 2 नंबरचा क्वेश्चन सोडवू आपण तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला आता आपण नेक्स्ट पेजवरच घ्यावा लागेल तो क्वेश्चन कारण एक पेजवर तर आपल्याला तो बसणार नाही तर चला तो आपण क्वेश्चन आपण इथे लिहून घेऊ. तर बघा क्वेश्चन दिलेला आहे मित्रांनो आपल्याला तो अशा पद्धतीनं वर्गमुळात 6 दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर परत वर्गमुळात 6 दिलेलं आहे याच्यामध्ये अधिकचं वजाचं चिन्ह काही नाहीये ही गोष्ट इथं महत्वाची आहे. त्यानंतर परत वर्गमुळात 6 दिलेलं आहे परत वर्गमुळात 6 दिलेलं आहे आणि परत वर्गमुळात 6 दिलेलं आहे याच्यामध्ये मायनस प्लसचं साईन इथे काहीही नाहीये
तर हा प्रकार किती आहे मित्रांनो, तर हा प्रकार 2 आहे याच्यामध्ये. याला तुम्ही प्रकार 2 असं सुद्धा नाव देऊ शकता. आधीचा जो होता तर त्याला आपण प्रकार 1 सुद्धा म्हणू शकतो. याला प्रकार 1 बरोबर. तर आता बघा याला सोडवायचं कसं, तर हे खूप महत्वाचं आहे. आता होतापर्यंत तुम्हाला जर याला सोडवता येत असेल तर तसं तुम्ही कमेंट करा, सोडवण्याचा प्रयत्न पण करा. कारण काय की तुम्ही प्रयत्न करणं पण खूप गरजेचं आहे बरोबर. एक मिनिट मी थोडंसं याचं मोबाईलचा इंटरनेट म्हणजे स्विच ऑफ व्हायला नाही पाहिजे, जेणेकरून आपलं लाईव्ह सेशन माझ्यामध्ये खंडित होईल असं बरोबर. तर आता बघा इथे तुम्हाला दिलेलं काय आहे, तर आपल्याला वर्गमुळात 6 असं 5 वेळेस दिलेलं आहे. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची. याची सुद्धा ट्रिक्स पण बघणार आहे आपण आणि तुम्हाला आधी मी सांगणार आहे याला सोडवायचं कसं बरोबर. तर आता बघा याच्यामध्ये काय करायचंय मित्रांनो, तर याच्यामध्ये आपल्याला सेम पद्धतीनं करायचंय. म्हणजे आपल्याला समजा एक्स बरोबर मानायचं आहे आपल्याला, की काय हे दिलेलं जे आहे ते. जसं की वर्गमुळात 6 वर्गमुळात 6 त्यानंतर वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6 बरोबर. आता काय करायचंय आपल्याला एक्सचा दोन्ही बाजूचा वर्ग करू आपण. इथं मराठीत लिहितो दोन्ही बाजूंचा वर्ग करू. हे थोडंसं मी डिटेलमध्ये लिहितो बरोबर. म्हणजे ह्या एक्सचा वर्ग होईल मित्रांनो, एक्स स्क्वेअर होईल. आता याच्यामध्ये काय होईल, एक वर्गमूळ कॅन्सल होईल. म्हणजे काय होईल, इथं एक 6 बाहेर येईल वर्गमुळाच्या. त्यानंतर काय होईल, इथे वर्गमुळात 6 होईल. त्यानंतर वर्गमुळात 6 म्हणजे असे हे 5 वेळेस राहील बरोबर. तर वर्गमुळात 6. आता काय करायचंय मित्रांनो, परत आता काय करायचंय, परत सुद्धा आपल्याला काय करायचंय, याचा वर्ग करायचा आहे. म्हणजे हे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे हे काय होईल मित्रांनो, इथे सुद्धा वर्ग होईल. या 6चा वर्ग काय होईल, हा आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. हे काय होईल, 6चा वर्ग. त्यानंतर इथे डॉट देतो आणि हे वर्गमूळ कॅन्सल होईल म्हणजे निघून जाईल, ते होईल 6. आणि त्यानंतर आता इथे मात्र काय राहील, 3 वेळेस वर्गमुळात 6 असं राहील. म्हणजे काय केलंय आपण, याचे फक्त काय करतोय मित्रांनो, तर वर्गमूळ जे तर ते कॅन्सल करतो. याच्यामध्ये नवीन काहीच करत नाही आपण. आता बघा हे याचं काय होईल मित्रांनो, तर हे जे तर ते 2 4 होतील. म्हणजे हा एक्सचा घातांक 4 आणि परत त्याचा वर्गमूळ म्हणजे काय होईल 2. म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो, तर ते याचा परत गुणाकार केला तर हे एक्सचा घातांक इथे 8 होईल. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची. म्हणजे याला आपण डायरेक्टली आपण असं लिहू शकतो, एक्सचा घातांक 8 बरोबर. आणि त्यानंतर बघा ह्या 6चा वर्ग तर इथं काय होईल, त्याचा वर्गाचा वर्ग होईल. म्हणजे 6चा वर्गाचा वर्ग म्हणजे काय होईल, 6चा घातांक 4 होईल. त्यानंतर डॉट देऊन इथं 6चा वर्ग होईल. हा 6 दोन्ही बाजूचा वर्ग केलेला आहे. त्यानंतर हे वर्गमूळ निघून जाईल म्हणजे हे 6 येईल इथे. आणि इथे काय राहील, वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6. इथे असं डॅश 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 दिलेलं आहे का, नाहीये. ही गोष्ट इथं खूप महत्वाची आहे. कारण काय की त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात इथे. तर याचा घातांक जे तर तो 8 होईल. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची. आता परत दोन्ही बाजूचा वर्ग केला तर याचा घातांक 8 दोन्ही काय होईल, एक्सचा घातांक तर तो होईल 16. आणि या 6चा घातांक किती होईल मित्रांनो, 4 दोन्ही 8 होईल. त्यानंतर या 6चा घातांक काय होईल, 4 होईल. आणि या 6चा काय होईल मित्रांनो, वर्ग होईल. आणि हे 6 याच्यामध्ये बाहेर निघेल बरोबर. म्हणजे हे 6 बाहेर निघेल आणि इथे फक्त वर्गमुळात 6 राहील. त्यानंतर बघा दोन्ही बाजूचा परत एकदा वर्ग करू. म्हणजे काय होईल, हे 16 दोन्ही 32 होईल. याचा घातांक वर्ग केल्यानंतर याचा घातांक काय होईल, 32. आता इथे काय होईल, 6चा घातांक इथे मात्र 8 होता तर तो त्याचा वर्ग केला तर काय होईल, तो होईल 16. म्हणजे 6चा घातांक किती होईल, 16 होईल. त्यानंतर इथे 6चा घातांक 4 येतं 8 होईल. आणि 6चा घातांक इथे 4 होईल. आणि इथे 6चा घातांक 2 म्हणजेच वर्ग होईल. आणि इथे 6 बरोबर. इथपर्यंत तुम्हाला जर कळालं असेल तर निश्चितच तसं कमेंट करा मित्रांनो. नसेल कळालं तर ते सुद्धा तुम्हाला सांगायचे. आता बघा हे जे दिलेलं आहे मित्रांनो, तर आपल्याला हे एक्सचा घातांक 32 बरोबर. आता ए टू द पॉवर एम इंटू ए टू द पॉवर एन असेल तर याचं काय होतं मित्रांनो, ए टू द पॉवर एम प्लस एन होतं. हे म्हणजे घातांकाची बेरीज होती पाया समान असताना. तसं तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, हे सर्व घातांक जे तर ते काय करायचे, मिळवायचे. जसं की हे 16 असतील, 8 असतील, 4 असतील, 2 असतील आणि इथं असणारा 1. इथं सुद्धा 1 आहे ही गोष्ट. म्हणजे बघा 16 आणि 8 किती होतात, 24 होतात. 24 आणि 4 28 होतात. 28 आणि 2 30 आणि 30 आणि 1 31. म्हणजे इथे काय लिहू शकतो आपण, 16चा घातांक 6चा घातांक इथे काय लिहू शकतो,
तर 6चा घातांक लिहिता येईल इथे 31. बरोबर. आता बघा हे दोन्ही जे घातांक आहे मित्रांनो, तर आपल्याला x काढायचा आहे. म्हणजे काय होईल, हा याचा घात आहे तर याच्या घाताला छेदामध्ये जाईल. म्हणजे इथे काय होतं, हा नियमच आहे की अशा पद्धतीने तो 31/32 होईल. बरोबर. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात घ्यायची मित्रांनो. तर त्याचं अंतिम उत्तर काय निघेल मग, तर 6चा घातांक 31/32. तर अशा पद्धतीने त्याचं फायनल आन्सर आपल्याला काढता येतं. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे असतात. मला नाही असं वाटत की तुम्हाला इतरत्र कोणत्याही ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं जर मिळालेलं असेल याचं सोल्युशन, तर तसं सुद्धा तुम्ही कमेंट करा. किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की खरोखर हे नवीन काहीतरी शिकतोय, तर ते सुद्धा आपण इथं सांगा. तर गवळे सर पण आहे, गायकवाड मॅडम पण आहेत आणि डेमो सेशन मध्ये आपल्या मुंडे मॅडम पण आहेत. तर चला, डेमो सेशन तुम्हाला जास्त वेळ दिसणार नाहीये. असे प्रत्येक टॉपिक तुम्ही ऑलरेडी जे तर तुम्हाला दररोज आपण पुस्तकाच्या पलीकडे नवीन काहीतरी शिकवत असतो. तर ही गोष्ट तुम्हाला इथं आवर्जून आणि म्हणजे काय की जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीचे प्रत्येक क्वेश्चन आपण घेतोय. याच्यामध्ये काही अडचण असेल तर ते निश्चितच तुम्हाला कमेंट करायचंय. बरोबर. त्यानंतर बघा आपण हे क्वेश्चन अगदी घेतलेलं आहे. आता आपण काय मित्रांनो, तर आपल्या तिसरा प्रकार 3 बघायचा आहे आपल्याला. बघा आता आपण इथे हे पहिलं उदाहरण झालं, दुसरं झालं, तिसरं आता तिसरं सोडू. तर तिसरं उदाहरण मी आता नेक्स्ट पेजवर घेतो. बरोबर. नेक्स्ट पेजवर घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याला थोडंसं काय की हे झूम होऊन गेलेलं आहे. तर चला आता आपल्याला ते नेक्स्ट उदाहरण घ्यावं लागेल. तर नेक्स्ट उदाहरणाला तुम्ही कसं सोडवू शकता, तर त्याचं सुद्धा तुम्हाला काय करायचंय, थोडंसं डोकं लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला क्वेश्चन जो दिलेला आहे तर तो दिलेला आहे x बरोबर वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 8 असं डॅश 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 दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला तसंच व y बरोबर दिलेलं आहे आपल्याला वर्गमुळात 8 अधिक इथे वजा दिलेलं आहे. इथे काय दिलेलं आहे, वजा दिलेलं आहे वर्गमुळात 8 वजा वर्गमुळात 8. बरोबर. अशा पद्धतीने हे सुद्धा अनंत कालापर्यंत आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, तर पुढीलपैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पर्याय दिलेले आहे आपल्याला x अधिक y बरोबर 1. x अधिक y बरोबर 1 दिला. दुसरा दिलेला आहे मित्रांनो x अधिक y प्लस 1, म्हणजे x प्लस y प्लस 1 इज इक्वल टू 0. हे बरोबर आहे का? अशा पद्धतीने मॅक्झिमम आजकालचे एक्झाम जे तर अशा कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारतात. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर x मायनस वाय इज इक्वल टू काय दिलेलं आहे तिसऱ्या ऑप्शन मध्ये 1. बरोबर. त्यानंतर x मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0 दिलेलं आहे. म्हणजे चौथं ऑप्शन जे दिलेलं आहे तर ते x मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. आता याला सोडवायचं कसं, ते खूप महत्वाचं आहे. तुम्हाला याच्यामध्ये ट्रिक्स बघा, आधीच्या सेशन मध्ये आपण याच्यामध्ये ट्रिक्स सांगितली नाही. बरोबर. तसं तुम्ही आठवण करून देत चाला. कारण काय की ट्रिक्स सांगणं सुद्धा काय की आता आजकाल ट्रिक्स मध्ये लोकांना जास्त इंटरेस्ट असतो. तर ट्रिक्स कसं याला काय कशा पद्धतीने सोडवायचं तर ते सांगायचं राहून गेलं होतं. तर ते सुद्धा सांगून देतो एकदा, म्हणजे काय होईल तुमचं सुद्धा वेळ वाचण्याचं खूप वेळही वाचेल. तर आता याच्यामध्ये काय करायचंय मित्रांनो, तर आपल्याला जो पाया दिलेला आहे याच्यामध्ये तर तो काय दिलेला आहे, म्हणजे त्या वर्गमुळात तिथे 6 दिलेला आहे. म्हणजे आपण काय करायचंय, आपल्याला समजा याला x पण मानू शकतो आपण. याला काय मानू शकतो, x पण मानू शकतो आणि 6 पण मानू शकतो. x म्हणजे काय, कोणती जी दिलेली संख्या आहे तर ती. बरोबर. याचं काय करायचंय मित्रांनो, तर याला घातांकामध्ये काय करायचंय आपल्याला, जितक्या वेळेस दिलेला आहे, म्हणजे किती वेळ दिलेला आहे इथं, 5 वेळेस दिलेला आहे. 6 बघा, 2 3 4 आणि 5. म्हणून इथं 2चा घातांक काय करायचा आहे आपल्याला, 5 करायचा आहे आणि त्याच्यामधून वजा 1 करायचे. बरोबर. आपल्याला बघा थोडस मी इथे याला म्हणजे व्यवस्थित लिहितो. 2चा घातांक 5 वजा 1 आणि याला छेदामध्ये काय करायचंय, 2चा घातांक जेवढा दिलेला आहे तर तेवढाच ठेवायचा आहे, म्हणजे 2चा घातांक 5. तर अशा पद्धतीने आपल्याला याला काय करायचं असतं मित्रांनो, तर आपल्याला ते सोडवायचं असतं. म्हणजे हे 6चा घातांक आहे, हा काय 6चा घातांक आहे. बरोबर. तर आता बघा याच्यामध्ये काय करायचंय मित्रांनो,
तर याच्यामध्ये आपल्याला 2चा घातांक 5 बघा इथे 5 म्हणजे तो काय होईल 32 होईल बरोबर. म्हणजे तर आपल्याला या 6चा घातांक काय करावा लागेल आपल्याला, तर याला 6चा घातांक 32 वजा 1 आणि छेदामध्ये काय ठेवावं लागेल 32. म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो, 6चा घातांक 31/32. तर अशा पद्धतीने हेच आपल्याला उत्तर काढलेलं होतं आपण. तर बघू शकता तुम्ही इथे की हेच अशा पद्धतीने उत्तर काढलेलं होतं. तर अशा पद्धतीनं आपण याचं हे उत्तर काढलेलं होतं बरोबर. तर नाही जर समजलं तर तसं तुम्ही ऑलरेडी डायरेक्ट हँड करून माझ्यासोबत बोलू शकता. तुम्ही ते करायचंच. नाही समजलं तर तुम्हाला आवर्जून ते काय ते तुम्हाला समजून देणं माझं काम आहे. तर आता बघा त्यानंतर आपल्याला नंतरचा क्वेश्चन जो दिलेला आहे तर तो आपल्याला दिलेलं काय आहे, तर एक पहिली गोष्ट म्हणजे आपण याला समजून घेऊ. आता बघा याचं सोल्युशन करताना काय होईल, याचं याला सोडवायचं कसं ते समजून घ्यावं लागेल. कारण असे जर क्वेश्चन दिले तर तुम्हाला ऑलरेडी याला ट्रिक्स नाही. याला मात्र ट्रिक्स न सोडवता येणार नाहीये, कारण इथं ऑलरेडी हे बऱ्याचशा लोकांना म्हणजे ओरिजिनली ऑलरेडी काय की गणिताची 1-1 असते, जसं की जेणेकरून प्रत्येक लोकांना नाही जमत हे गोष्टी. तर आता बघा इथे तुम्हाला पहिली गोष्ट इथं काय दिलेलं आहे, एक्स. आता हे एक्स दिलेलं आहे आपल्याला बरोबर. जसं की आता एक्स दिलेला आहे आपल्याला वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 8. तर एक्स स्क्वेअर काय होईल आपला, तर एक्स स्क्वेअर होईल 8 अधिक, आता आपण याला हे वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 8 याला जे तर हे जी टर्म आहे, तर इथे बघा हे जे तर हे आपल्याला म्हणजे याला एक्स मानलेलं आहे. इथे आपण त्याला थोडंसं मी तुम्हाला लॉंग कट सांगतो समजून, म्हणजे काय होईल ते बरं होईल. याला काय होईल हे वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 8 असं डॅश डॅश हे चालूच राहणार आहे, कारण हे अनंत कालापर्यंत हे चालू असेल बरोबर. तर आता बघा हे वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 8 त्याच्यासाठी आपण एक्स लिहिलेला आहे. म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर बरोबर 8 अधिक ह्या एक्स होईल. कारण का, कारण हा जो येतो तो आपण हे इथे एक्स ची व्हॅल्यूच आपण ती सुरुवातीलाच घेतलेली आहे. एक्स बरोबर काय आहे, तर या वर्गमुळातल्या संख्येसाठी सर्व संख्यांसाठी आपण एक्स घेतलेला आहे. याच्यावरून काय होतं मित्रांनो, तर याच्यावरून आपल्याला एक गोष्ट कळते की बघा इथे जे येतं ते बरोबरचं चिन्ह आहे. एक्स स्क्वेअर बरोबर 8 अधिक एक्स असं होईल बरोबर. आता याला काही करायचं काम नाही मित्रांनो, तर एवढंच आपल्याला इतर समजून घ्यायचं होतं. तर आता बघा त्यानंतर आपण काय करू, इकडच्या साईडला जे येतं ते थोडंसं आपण इथे वाय ची किंमत सुद्धा अशीच काढायची. जसं की आपल्याला वाय दिलेला आहे आपल्याला वर्गमुळात 8 वजा वर्गमुळात 8 त्यानंतर वजा वर्गमुळात 8 वजा वर्गमुळात 8 आणि त्यानंतर असं डॅश डॅश डॅश. म्हणजे आपल्याला वायचा वर्ग काय होईल, तर तो 8 बाहेर निघेल बरोबर. आणि त्यानंतर काय होईल मित्रांनो, तर इथे मात्र फक्त 8 राहील. इथे मात्र काय राहील, तर बघा इथे मात्र इथे मायनस साईन जसंच्या तसं राहील, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि त्यानंतर परत इकडे काय होईल, तर वर्गमुळात 8 वजा वर्गमुळात 8 वजा वर्गमुळात 8 बरोबर. आता आपण हे जे वर्गमुळात 8 जे तर याच्यासाठी आपण वाय मानलेलं आहे, म्हणजे आपण त्याच्याऐवजी वाय लिहू शकतो. इथे वायचा स्क्वेअर जसाच्या तसं होईल, हे 8 सुद्धा जसेच्या तसे होईल. वजा याच्यासाठी आपण काय लिहू शकतो, तर वाय लिहू शकतो. आता काय करायचंय आपल्याला, तर आता बघा इथपर्यंत आपल्याला हे महत्वाचं होतं. तर इथपर्यंत आपण हे सोडून घेतलेलं आहे बरोबर. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कंडिशन बघितलेल्या आहे. आपल्याला काय करायचंय आता, याच्यामध्ये या दोन्हींची बेरीज करायची. जसं की हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मिळवून घेऊ इथे. एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग बरोबर काय होईल, या त्यांच्या बरोबरच्या बाजूंचं सुद्धा आपल्याला बेरीज करावं लागेल. जसं की ते 8 अधिक एक्स आणि त्यानंतर काय होईल, त्यानंतर इथे सुद्धा काय होईल मित्रांनो, तर आता इथे बघा इथे आपण अधिक केलेलं आहे, इथे आपण वजा करावं लागेल. म्हणजे जेणेकरून आपल्याला ते सूत्रानुसार बरोबर येईल. कारण काय की आपल्याला त्या आता इथे आपण काय केलं होतं, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर करावं लागेल. चुकून इथे माझ्याकडून प्लस झालं होतं. तर अशा पद्धतीनं, कारण का, कारण आपल्याला याच्यामध्ये आपल्याला म्हणजे ते आपल्याला सूत्रानुसार पुढे ते ए चा वर्ग वजा बी चा वर्ग अशा पद्धतीने ते करता येईल बरोबर. त्याच्यासाठी आपल्याला हे असंच तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं की एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरच घ्यायचं तिथं.
म्हणजे दोन्ही याच्यामधून काय करायचं, वजा करायचंय. त्यानंतर बघा इथे काय होईल, तर इथे सुद्धा काय होईल, वजा 8 वजा y. आता बघा याला काय देऊ शकतो आपण, तर तुम्हाला माहितच असेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं सूत्र, जसं की ए मायनस बी एका कंसामध्ये आणि एका कंसामध्ये ए प्लस बी. बरोबर, त्या सूत्रानुसार इथे काय होईल, तर एक्स प्लस वाय होईल एका कंसामध्ये आणि एका कंसामध्ये एक्स वजा वाय होईल. आता बघा हे जे, तर हे काय होईल मित्रांनो, 8 अधिक एक्स वजा 8 होईल इथे, आणि इथे अधिक वाय होईल, कारण कंसाच्या बाहेरचं चिन्ह जे येतं ते बदलून जाईल. बरोबर, म्हणजे अधिक 8 वजा 8 कॅन्सल होतील, म्हणजे हे काय होईल, तर एक्स अधिक वाय. बरोबर, आणि इकडे काय राहील, तर इकडे सुद्धा एक्स अधिक वाय एका कंसामध्ये आणि एक्स वजा वाय. आता याच्यामध्ये सुद्धा काय मित्रांनो, तर याच्यामध्ये सुद्धा हे एक्स अधिक वाय आणि एक्स अधिक वाय कॅन्सल होईल, म्हणजे इथे एक्स वजा वाय जो आहे, तर तो काय होईल मित्रांनो, तर इथे फक्त 1 राहील, म्हणजे एक्स वजा वाय बरोबर काय राहील आपल्याला 1. एक्स वजा वाय बरोबर त्याचं उत्तर काय येईल, 1. तर अशा पद्धतीनं जो ऑप्शन असेल तर तोच ऑप्शन आपल्याला इथे निवडायचा आहे. तर आता बघा याच्यामध्ये दिलेलं काय मित्रांनो, तर याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा जो ऑप्शन दिलेला आहे, तर तो त्यांनी तशा पद्धतीने दिलेला आहे. तर अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे असतील. आणि आपण जे, तर मित्रांनो याच्यामध्ये बरेचसे जे बेस्ट बेस्ट असेल त्याच बुकमधून, त्याच सोर्समधून आपण ह्या गोष्टी घेतोय मित्रांनो. कारण काय की याच्यामध्ये आपण आता पंढरीनाथ राणे सरांच्या पुस्तकामधून एवढं काही डिटेलमध्ये नाहीये त्याच्यामध्ये, परंतु ते आपण तिथं सोडून दिलं, आपण हे दुसऱ्या याच्यामधून म्हणजे बऱ्याचशा सोर्समधून बघून हे आपण घेतोय. बरोबर, तर ही गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला काही अडचण असेल गवळे सर, गायकवाड मॅडम, तर तुम्ही तसं ऑलरेडी काय करायचंय तसं कमेंट करायचंय, आणि सेशन जर बरोबर चालू असेल तर ते सुद्धा कमेंट करा. बरोबर, तर हे जे उदाहरण होतं, तर याच्यासाठी आपल्याला कोणतंही सूत्र नाहीये. याला सूत्र वगैरे आपण प्रत्येक उदाहरण सोडू शकत नाहीये. सूत्राची ती एक ट्रिक्स म्हणजे हे एक फसवपणा असतो, जसं की एखादा डेमो वगैरे. तर त्याच्यामुळे काय की याच्यामध्ये तुम्हाला अडकून पडता येणार नाही जास्त, कारण हे जे, तर तुम्हाला इथं अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवावं लागेल. तर आता बघा त्यानंतरचा एक्झाम्पल घेऊ आपण. त्यानंतरचा जो प्रकार होता, तर तो सुद्धा आपल्याला इथे घ्यावा लागेल. बरोबर, हा, चला हाच शेवटचा पहिला पेज हाच आहे. आता बघा त्यानंतर आता इथे आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो, की चौथा प्रश्न जो आहे तर तो अशा पद्धतीने दिलेला आहे. म्हणजे काय आहे की आपल्याला, तुम्हाला कदाचित हे कोणी शिकवलं सुद्धा नसेल कदाचित, असं मला मला असं वाटतं की हे कदाचित तुम्हाला शिकवलं नसेल कोणा. एक तर शालेय जीवनामध्ये आपण तेवढे अवेअर नसतो, जसं मी पण नव्हतोच, आणि नंतरही सुद्धा आजचा क्लासचं जर हे जर बघितलं तर ते सुद्धा आपल्याला काय की थोडंसं म्हणजे एवढ्या डिटेलमध्ये हे होत नाही. आता इथं माझं कन्फ्युजन असं आहे मित्रांनो, की हे वर्गमुळात 2 दिलेले आहे आणि त्यानंतर 3 वर्गमुळात 4 दिलेले आहे, की म्हणजे तिथे घनमुळात 4 दिलेले, तर अशा पद्धतीनं थोडंसं याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. चला तरी सुद्धा ज्या पद्धतीनं बरोबर येईल ती पद्धत आपण तिथे वापरू. बरोबर, म्हणजे असं नाही की आपलं चुकलं तरी काही अडचण नाही, कारण आपण चुकलो तर तेव्हा आपल्याला कुठेतरी आपल्याला ज्ञानात भर पडेल. तर आता त्यानंतरचा क्वेश्चन आपण घेऊ नेक्स्ट पेजवर. बरोबर, तर आपल्याला जे दिलेलं होतं मित्रांनो, तर ते आपण काय करू, प्रश्न जो होता तर तो असा होता. प्रश्नामध्ये आपल्याला असं दिलेलं होतं मित्रांनो, बघा यांनी परत ते तसंच इथं थोडंसं प्रिंटिंग मध्ये प्रॉब्लेम असतो, त्यामुळे ते तसं होतं. 2 दिलेलं आहे आणि त्यानंतर इथे घनमुळात 4 दिलेलं आहे, त्यानंतर परत वर्गमुळात 2 दिलेलं आहे, घनमुळात इथे घनमुळात 4 दिलेलं आहे. ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा हे परत मी थोडंसं एक्सटेंड करतो लाईन, आणि त्यानंतर परत काय दिलेलं आहे मित्रांनो, वर्गमुळात 2 आणि घनमुळात 4 अशा पद्धतीने दिलेलं आहे मित्रांनो. हे उदाहरण पण आपल्याला खूप महत्वाचं आहे. तर आता बघा याच्यामध्ये काय होईल मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे दिलेलं जे तर ते आपल्याला एक्स मानायचे,
तर मी आता इथं परत रिपीट न करता याला काय करतो, इथेच त्याला काय करतो, एक्स घेतो. म्हणजे काय करू आपण इथे याला, इथे यालाच एक्स मानू. एक्स बरोबर, म्हणजे हा प्रश्न तर दिलेला आहे, परंतु त्यालाच एक्स मानतो मी इथे. बरोबर. आता पहिली गोष्ट काय मित्रांनो, या दोनचं वर्गमूळ काढणं गरजेचं असतं. म्हणजे ह्या दोन वर्गमुळात ही वर्गमूळचं साईन आपल्याला काढायचंय. तर म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, एक्सचा वर्ग करावा लागेल. म्हणजे तो 2 काय आहे, तर तो बाहेर आला. आता मात्र आपल्याला काय राहील मित्रांनो, तर इथे घनमुळात 4 राहील. त्यानंतर परत इथे वर्गमुळात 2 राहील. त्यानंतर परत घनमुळात 4 असेल. बरोबर. घनमुळात 4 झाला. म्हणजे आता त्यानंतर परत इथे काय होईल, वर्गमुळात 2 आणि त्यानंतर परत इथे घनमुळात 4 अशा पद्धतीने. त्यानंतर बघा, त्यानंतर आता बघा, एक तर आपण हा 2चा वर्गमुळाच्या बाहेर काढलेला आहे, तर ही गोष्ट ठीक आहे. परंतु आता याला अजून परत आपल्याला सोडवताना काय करायचंय मित्रांनो, तर परत सुद्धा याला काय करावं लागेल, की याला आपल्याला ह्या जो 2 हा घनमुळात 4 जो आहे, तर तो बाहेर काढावा लागेल. म्हणजे काय होईल, हे 2 तर झाले. बरोबर. याला गुणिले करू. आता 4चं घनमूळ काढण्यासाठी इथे मात्र इथं एक्सचा वर्ग न करता आपल्याला काय करावं लागेल, या एक्सचा वर्गाचा घन करावा लागेल. म्हणजे कारण इथे काय आहे, इथे घनमुळात दिलेलं आहे. घनमुळात दिलेला असल्या कारणाने याचा अर्थ असा होतो, की 4चा घातांक 1/3. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, कारण त्याचा क्यूब करावा लागेल. म्हणजे आता इथे सुद्धा आपण या बाजूला सुद्धा क्यूब केलेला आहे. म्हणजे ते काय होईल, आता याचा जर क्यूब केला तर हे होईल 2चा घातांक 3 होईल इथे. बरोबर. म्हणजे हे होईल 8. बरोबर. आणि त्यानंतर बघा, त्यानंतर हे काय होईल मित्रांनो, तर हे 4 होईल. बरोबर. आणि त्यानंतर मात्र इथे काय राहील, तर इथे बघा, वर्गमुळात 2, त्यानंतर घनमुळात 4, त्यानंतर परत वर्गमुळात 2 आणि घनमुळात 4. आता बघा, आपल्याला बघा हे इथे तुम्हाला एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे. इथे वर्गमुळात 2 घनमुळात 4, वर्गमुळात 2 घनमुळात 4, वर्गमुळात 2 घनमुळात 4, आणि हे जे मित्रांनो, तर इथं एक आपलं थोडंसं लिहिताना राहिलं होतं, हे अनंत कालापर्यंत चालू आहे. बरोबर. तर ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे, कारण काय की त्याच्याशिवाय आपल्याला तो क्वेश्चन सुटूच शकत नाहीये. कारण तेच महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आता काय करू आपण, आता बघा, ही जी एवढी टर्म जी राहिलेली आहे, जसं की वर्गमुळात 2 घनमुळात 4, याच्याऐवजी आपण एक्स लिहू शकतो. म्हणजे इथे आपण एक्स घेऊ शकतो. बरोबर. आता हे जे एक्सचा वर्गाचा घन आहे, तर याचं काय होईल, याचा आपण जर गुणाकार केला तर हा होईल एक्सचा घातांक 6 होईल. म्हणजे 3 ने 6 होईल. 2चा घन किती होईल मित्रांनो, 8 होईल. हा परत काय होईल, 4, आणि हा तर ऑलरेडी एक्स आहे, म्हणजे यांचा गुणाकार आहे. अशा पद्धतीने हे येईल. म्हणजे एक्सचा घातांक 6 बरोबर काय होईल, 8 चोक 32, आणि हा एक्स. बरोबर. आता आपल्याला काय मित्रांनो, एक्सचा घातांक 32 एक्स आहे, परंतु याच्यामध्ये बघा, याचा ह्या एक्सचा घातांक 6, याचा अर्थ काय असतो, एक्स गुणिला एक्स गुणिला एक्स गुणिला एक्स गुणिला 2 2 4, आणि हे 2 6 वेळेस असतं. म्हणजे याचा अर्थ असा असतो 6 वेळेस. आता असं जर लिहिलं आपण, एक्स गुणिला एक्स गुणिला एक्स गुणिला, चला लिहूनच देतो मी तुम्हाला, म्हणजे काय होईल थोडंसं ते तुम्हाला समजून जाईल. एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स गुणिला एक्स, 4 झाले, त्यानंतर परत एक्स आणि परत एक्स, आणि हे होईल 32 एक्स. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय मी, कारण काय की आता बघा, हा एक एक्स आणि हा एक एक्स कॅन्सल होईल. आता बघा, एक 5 वेळेस एक्सचा गुणाकार आहे, म्हणजे एक्सचा घातांक काय होईल, हा 5. हे तुम्हाला सोडवायचं काम नाही एवढं, परंतु तुमच्या माहितीसाठी मी इथं लिहिलेलं आहे अशा पद्धतीनं. कारण बरेचसे लोक जे येतात ते काय असतात, तर ते नवीन असतात. आता बघा, एक्सचा घातांक बरोबर 32 आलेला आहे आपल्याला, तर एक्सचा घातांक, सॉरी, एक्सचा घातांक 5 बरोबर 32 आलेला आहे. तर हा 32 सुद्धा काय आहे, 2चा घातांक 5 आहे. म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, पाया समान आहे आणि घात समान आहे. म्हणून एक्स बरोबर काय होईल, तर एक्स बरोबर होईल मित्रांनो, तर 2. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची. याचं उत्तर सुद्धा चेक करून घेतोय. चला, तर अशा पद्धतीनं हे जे तर याचं उत्तर आलेलं आहे, एक्स बरोबर 2. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला क्वेश्चन जर समजला असेल तर निश्चितच तुम्ही तसं कमेंट करा. नसेल समजलं तर ते सुद्धा कमेंट करा. आणि अशा प्रकारची उदाहरणे परीक्षेत विचारतात सर.
नक्की विचारतात. कारण काय की हे जे तर हे प्रश्न जे तर ते काय तर ते ऑलरेडी काय चेंजेस झालेले आहे. कारण काय की आता तुम्हाला हे साधं साधं सोपं सोपं काही विचारायचा काळ नाही राहिलेला. याच्यामध्ये काय आहे की आता ते काय करतात, तर आता बघा तुम्हाला सांगतो मी जसं की आता म्हणजे हे काय की कन्सेप्ट समजणं याच्यामध्ये खूप गरजेचं असतं. कन्सेप्ट जर समजले नाही तर आपल्याला ते समजत नाही. आता बघा तुम्हाला एखादा मी काहीतरी इथं 2 असं सांगायचंय बुवा अर्ध्या मिनिटामध्ये डेमो दिला, चांगला दिला, असं तसं, तर ते काही फायदेशीर नाही. आता बघा थोडंसं याचं लॅपटॉपचं हे आवाजाचा प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला कारण काय की आपल्या हेडफोनची जी बॅटरी तर ती डिस्चार्ज झालेली आहे. तर अशा पद्धतीचे आपण जवळपास काय असतं की याच्यामध्ये भरपूर प्रकारचे उदाहरणं आहेत अजून. हे जे तर हेच असं थोडी आहे. कोणतंही ते विचारू शकतात. आपल्याला माहिती असतं तर आपण ते सोडवू शकतो. बरोबर? तर ती गोष्ट खूप महत्वाची आहे. तर आता बघा त्यानंतरचं आपण नेक्स्ट उदाहरण घेऊ. अ, हे उदाहरण ऑलरेडी तुम्हाला समजल्यासारखंच आहे. फक्त याच्यामध्ये थोडंसं आपल्याला चेंजेस करायचा आहे. तर बॅटरी पण हे माईकची बॅटरी जी आहे तर ती आपली थोडीशी संपते असं सांगता येते. तर आता बघा आपल्याला 6 नंबरचा म्हणजे शेवटचा प्रश्न बघू आपण एक्स स्क्वेअर इज इक्वल टू अशा पद्धतीने. ऑलरेडी याला थोडंसं जर डोकं लावलं तर हे जे तर ते काय आहे, की ते समजून जाणार तुम्हाला. एवढा प्रश्न तो अवघड नाहीये. परंतु काय आहे, की थोडंसं त्याला अंडरस्टँडिंगमध्ये तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. मग ते प्रॅक्टिस केलं की आपल्याला बरोबर ऑटोमॅटिक येऊन जातं. तर आता बघा इथे काय दिलेलं अ, जर म्हणजे आपल्याला एक्स बरोबर दिलेला आहे 6 अधिक वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6. फक्त काय यांनी शाब्दिक हेरफेर केलेली इथं. अधिक वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6. तर तर एक्स बरोबर किती? अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता ऍक्च्युअलमध्ये काय मित्रांनो, जर आता हे अशा पद्धतीने दिलेलं असेल, तर याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, की आपल्याला ही एक्सचा वर्ग दिलेला आहे. एक्सचा वर्ग दिलेला आहे हा. हा काय दिलेला आहे? एक्सचा वर्ग. बरोबर? हा दिलेला आहे आपल्याला प्रश्न. याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांनी सरळ-सरळ आपल्याला एक्सचा वर्गच काढून दिलेला आहे तिथं. बरोबर? आता एक्सचा वर्ग दिलेला आहे, तर आपल्याला काय करायचंय त्याच्यामध्ये एक्स काढायचा आहे. इथे आता आधी जर समजा तुम्हाला हे उदाहरण आधी सुद्धा सुरुवातीला घेतलं होतं. त्याच्यामध्ये काय होतं वर्गमुळात समजा असंच होतं ते +6 अधिक वर्गमुळात 6 हे बरोबर एक्स मानायचो आपण. त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर बरोबर मानायचो 6 अधिक वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6. इथे फक्त आपल्याला हा दिला, हा काढायचा आहे. आधी काय काय करावं लागेल आपल्याला इथे एक्स द्यावा लागेल. एक्स काढावा लागेल. एक्स बरोबर काय होईल मित्रांनो? तर तो होईल एक्स बरोबर काय होईल आपला वर्गमुळात म्हणजे याचं वर्गमूळ म्हणजे हे सर्व वर्गमुळात जाईल. ही सर्व टर्म जी तर ती आपल्याला काय करावं लागेल वर्गमुळात द्यावं लागेल. म्हणजे 6 अधिक वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 आणि हे असं डॅश 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 इथे सुद्धा डॅश डॅश आहे. ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची कारण काय की ते अशा पद्धतीनं डॅश डॅश आहे. तर एक्स बरोबर किती? बरोबर. तर आता बघा आपल्याला एक्स स्क्वेअर पण माहिती आहे, एक्स पण माहिती आहे. आता काय करायचं आपल्याला तर याच्यामध्ये आपल्याला एक्स स्क्वेअर तर आपल्याला दिलेलाच आहे ऑलरेडी. आता आपण एक्स स्क्वेअरचं हे घेऊ म्हणजे हे एक्स स्क्वेअरची टर्म घेऊ. ती काय आहे 6 अधिक आणि हे जे आपल्याला वर्गमुळात जे दिलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण तर हे इथं एक्स बरोबर लिहिलेलंच आहे. म्हणजे काय होईल त्याच्यासाठी फक्त आपल्याला काय करायचं आहे तिथे तर तो आपल्याला तिथे मात्र आपल्याला एक्स घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल तर तो आपल्याला त्याच्याऐवजी एक्स घेऊ शकतो आपण. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची. फक्त त्यांनी काय केलं शाब्दिक बदल केला थोडासा बाकी काहीच नाही. कारण तुम्ही जर याचं जर सूत्र जर पाहिलं तर सूत्र इथं म्हणजे सूत्रानुसार हे सोडवता येणार नाहीये तुम्हाला. म्हणजे ते समजलं तरच ते तुम्हाला जास्त बेटर पद्धतीनं ते करता येईल. आता बघा याच्यामध्ये काय होईल मित्रांनो ह्या दोन्ही टर्म जर इकडे आणल्या हे होईल एक्स स्क्वेअर -x होईल आणि -6 होईल. बरोबर 0 होईल कारण हे दोन्ही जे तर ते इकडे आणले बरोबर. तर आता बघा तुम्हाला एक्स स्क्वेअर -6 म्हणजे जसं की याचे जर अवयव पाडायचे असेल जसं की एक्स स्क्वेअर -x -6 ह्या एक्स स्क्वेअरला कसं लिहू शकतो आपण तर 2 याच्यामध्ये लिहू शकतो. म्हणजे जसं की एक्स स्क्वेअरला एक्स गुणिला एक्स लिहू शकतो आणि या 6ला आपण 3 गुणिला 2 लिहू शकतो. परंतु इथे -1 आहे म्हणून आपल्याला याची बेरीज करताना इथे मात्र वजा घ्यावा लागेल. म्हणजे हा आपल्याला काय करावं लागेल एक्स -3 एका कंसामध्ये घ्यावा लागेल आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक 2 घ्यावा लागेल. बरोबर अशा पद्धतीने
किंवा तुम्ही याचे अवयव सुद्धा पाडू शकता, जसं की एक्स स्क्वेअर मायनस 6x, सॉरी इथे काय होईल एक्स मायनस 6. याला काय देऊ शकता, एक्स स्क्वेअर मायनस 3x करा, म्हणजे 2x याच्यात मिळवा आणि 2x वजा करा, बरोबर 6 वजा 6 मायनस 6 इज इक्वल टू 0. त्यानंतर काय करावं लागेल, तर याची आपल्याला जोड्या पाडायच्या आहे. म्हणजे हे एक्स इथं कॉमन काढले या जोडीमधून, तर इथे काय होईल एक्स मायनस 3 होईल, इथे -2 मायनस हे इथं ऑलरेडी काय की इथे आपण काय करू, तर इथे आपण याला 2 कॉमन काढू, बरोबर. म्हणजे इथे 2 जर कॉमन काढले तर इथे राहील एक्स मायनस 3 बरोबर 0. आता बघा इथे काय होईल एक्स मायनस म्हणजे इथे मायनस इथं प्लस घ्यावा लागला, म्हणजे याच्यामधून काय +2 कॉमन काढलेला इथे, कारण इथं 2 इंच्या याच्यामध्ये काय मायनस साईन आहे, बरोबर. मग इथं काय होईल एक्स +2 एका कंसामध्ये आणि एक्स मायनस 3 एका कंसामध्ये, हे आपण अल्जेब्रामध्ये शिकणारच आहे. बरोबर काय होईल 0 होईल. अशाच पद्धतीने आपल्याला हे दोन्ही किमती काढायच्या, किंवा तुम्ही इथं सुद्धा काढलेला एक्स +2 आणि एक्स -2 हे डायरेक्टली शॉर्टकट मध्ये काढलेलं होतं तुम्ही, ते सुद्धा आपण ऑलरेडी घेणारच आहे. तर ते काय होईल एक्स -3 आणि एक्स +2 इज इक्वल टू काय होईल 0 होईल, बरोबर. तर आता हे झालं आपलं एक्स -3 आणि एक्स +2 इज इक्वल टू 0. तर याच्यामध्ये काय होईल मित्रांनो, एक तर म्हणजे एक्स -3 बरोबर 0 होईल, हे 0 असेल, किंवा एक्स +2 इज इक्वल टू काय असेल, हे सुद्धा 0 असू शकतं, म्हणजे दोन्हीतून एक 0 असेल. आता हे जर 0 असेल तर एक्स ची व्हॅल्यू इथं 3 होईल, कारण -3 तिकडे गेल्यावर अधिक होईल. याची व्हॅल्यू काय होईल, हे वजा आहे तर अधिक इथं वजा होते, परंतु आपल्याला हे निगेटिव्ह घेता येणार नाही, आपल्याला काय करायचं पॉझिटिव्ह घ्यायचे. तर म्हणजेच काय होईल एक्सच्या 2 किमती निघाल्या आपल्या, बरोबर. तर आता इथे काय होईल, तर याच्यामध्ये आता म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, तर हे क्वेश्चन आपल्याला ते अटेम्प्ट करू शकतो. आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्नाचं ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, तर ऑप्शन मध्ये आपल्याला 3 उत्तर दिलेलं आहे. याचे पर्याय काय दिलेले आहे आपल्याला, तर पर्यायामध्ये काय दिलेले ऑप्शन आहे, तर पहिला पर्याय जो होता तर तो 6 दिलेला आहे, दुसरा पर्याय जो होता तर तो 5 दिला, तिसरा पर्याय जे तर ते आपल्याला काय दिला 4, आणि चौथा पर्याय जो होता तर तो दिला त्यांनी 3. म्हणजे आपलं काय 3 हा चौथा पर्याय त्याचा करेक्ट आहे. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची. आणि तुम्हाला जर आवाज व्यवस्थित येत असेल तर तसं कमेंट करा, कारण माझे हेडफोनचे जे तर ते अचानक बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे, त्यामुळे काय की होऊ शकतं की तुम्हाला याच्यामध्ये अडचण येऊ शकते. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. गवळे सर पण आहेत. चला गवळे सर, आता तुम्ही याचे थोडेसे काय करायचे, आता मी थोडंसं रिव्हिजन घेतो, म्हणजे काय होईल ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळून येईल की तुमची आता तुम्हाला याच्यामध्ये आता उदाहरणं सोडवावं लागतील. कारण काय की आता हे जे तर याच्यावर आधारित तुम्हाला उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे काय होईल की तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. आता बघा तुम्हाला इथं एक उदाहरण देतो मी, याला तोंडी पण सोडवू शकता. वर्गमुळात 12 दिलेले अधिक वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 12 आणि डॅश डॅश डॅश, याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा तुम्ही. त्यानंतर अजून परत क्वेश्चन देतो इथे, वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6, आणि हे असं डॅश 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 अनंत वेळेस चालू आहे, बरोबर. त्यानंतर अजून क्वेश्चन देतो तुम्हाला समजण्यासाठी, बरोबर. इथे काय होईल 2 अधिक वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2, हे क्वेश्चन तुम्हाला येतीलच नक्कीच, काहीच अडचण नाहीये, कारण एवढे काही अवघड क्वेश्चन नाही येत ते, बरोबर. त्यानंतर परत आता काय की याच्यामध्ये काय असतं की आपण बऱ्याचशा सोर्सेस मधून हे गोळा करून आपण हे करतो मित्रांनो. तर त्यानंतर बघा त्यानंतरचा क्वेश्चन देतो तुम्हाला इकडे. बघा वर्गमुळात 2 प्रश्न जरा थोडेसे व्यवस्थित वाचन करायचं याचं, कारण काय की गडबड करायची नाही, कारण गवळे सर कधी कधी गडबड करून देतात, म्हणजे काय होतं की मग तो प्रश्न चुकून जातो. कारण काय की थोडंसं शांततेनं सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण वर्गमुळात 2, त्यानंतर वर्गमुळात 2, त्यानंतर परत असं इथं 5 वेळेस दिलेलं आहे. त्यानंतर पण क्वेश्चन देतो मित्रांनो,
त्यानंतर बघा ठीक आहे, वर्गमुळात 30 देतो तुम्हाला इथे, वर्गमुळात 30 वजा वर्गमुळात 30 आहे, वजा वर्गमुळात 30 वजा वर्गमुळात 30 आणि डॅश डॅश डॅश, म्हणजे हे काय तुम्हाला ते समजून येऊन जाईल व्यवस्थितरित्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हे क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर याचे आन्सर तुम्ही कमेंट करा आणि प्रश्न क्रमांक पण टाका, म्हणजे काय होईल ते चांगल्या पद्धतीने मला कळून येईल. आणि त्यानंतर बघा त्यानंतरचा एक क्वेश्चन आहे मित्रांनो, हा क्वेश्चन तुम्ही पहिल्यांदाच बघतोय. इथे बघा क्वेश्चन दिलेला आहे मित्रांनो, वर्गमुळात 7, त्यानंतर वर्गमुळात 7, त्यानंतर परत वर्गमुळात 7, आणि इथे मात्र काय दिलेलं आहे, तर याच्यामध्ये मात्र हे इन्फिनिटिव्ह टाइम मध्ये दिलेलं आहे, म्हणजे अनंत वेळेस दिलेलं आहे. आता इथे जे तर इथं अनंत नाहीये, इथे हे आणि हे क्वेश्चन थोडासा याच्यामध्ये चेंजेस आहे, तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. तर दोन्ही पद्धतीनं दोन्हीची सर्वांची उत्तरं बघायची तुम्हाला, आणि सर्वांची उत्तरं तुम्हाला काय करायचे, तोंडी जरी टाकले म्हणजेच शॉर्टकट मध्ये तरी सुद्धा चालून जाणार. चला, कुरेशी मॅडम ऑलरेडी डेमो सेशन मध्ये जॉईन झालेले आहेत. तर गवळे सरांनी त्यांना असं म्हणणं आहे की त्यांचं बघा, तुम्हाला आता इथे बघा तुम्ही, आपण हे सर्व गोष्टी आपण इथं घेतलेल्याच आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघा, तुम्हाला दिसत असेल तर हे जे उदाहरणं दिलेले आहेत, तर याच्या प्रत्येक प्रकारचं उदाहरण इथं दिलेलं आहे. आपण प्रत्येक प्रकारचं उदाहरण इथे सोडून घेतलेलं आहे. हे पण अशा पद्धतीचं सोडून घेतलं, बरोबर. आणि हे आपण काय इथे बी बघा तुम्ही, हे अशा पद्धतीने आपण एकदम डिटेलमध्ये सोडून दाखवलं होतं. त्यानंतर हे उदाहरण सुद्धा बघा, याच्यामध्ये असं तर तुम्हाला दिलेलं नाही. हे उदाहरण जे तर हे तुम्हाला सोडवावं लागेल, याला वेळ लागेल तुम्हाला, असं दिलेलं नाही, परंतु असं सुद्धा तुम्हाला ते बरोबर. पण तुम्हाला हे जर कन्सेप्ट जर समजले तर तुम्हाला या सर्व गोष्टी समजणार आहे. माझा असा विश्वास आहे की तुम्हाला हे जर याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कोणी कन्सेप्ट सांगणार नाही. मला असं वाटतंय, तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. कारण हे बघा, हे तुम्हाला इथं या प्रकारचं उदाहरण सुद्धा सोडवलेलं आहे. त्यानंतर बघा, प्रकार पहिला मध्ये आपण हे पण उदाहरण सोडून दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये जवळपास सर्व प्रकारचे एक्झाम्पल जे तर ते आपण ऑलरेडी सर्व सोर्सेस मधून आपण काय केलेलं आहे, सोर्सेस गोळा करून हे सर्व आपण सोडून दिलेले आहे. तरी सुद्धा मी एकदा तुम्हाला काय करतो की हे दिलेले उदाहरण जे येतात ते समजे तुम्हाला सोडून देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय होईल, फक्त तुम्ही एक काम करा, तुम्हाला आवाज व्यवस्थित येतो का ते सांगा. कारण काय की आपलं जे माईक होता तर त्याची ऑलरेडी चार्जिंग संपलेली आहे, त्याच्यामुळे थोडासा व्यत्यय येऊ शकतो. तुम्हाला आवाज जर व्यवस्थित नाही आला तर मग ते प्रॉब्लेम होईल, बरोबर. तर आता इथे मी तुम्हाला एकदम इझी उदाहरणं दिलेली आहेत, कारण काय की तुम्हाला तोंडी सोडवायची येते. तर पहिली गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, तर आपल्याला पहिला जो क्वेश्चन दिला होता तर त्याचं काय, तर सरळ सरळ बघा, दिलेला प्रश्न होता 12 अधिक वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 12, बरोबर. याला ट्रिक्स न कसं सोडवता येईल आपल्याला, ट्रिक्स बघून घेऊ आधी. तर पहिली गोष्ट म्हणजे याचे काय दोन अवयव पाडायचे, जसं की 3 आणि 4. यांच्यामध्ये फरक कितीचा आहे या 3 आणि 4 मध्ये, तर फरक मात्र 1चा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. इथे प्लसचं साईन आहे, तर त्यामुळे काय करायचं, या प्लसच्या साईनमुळे हा मोठा घ्यायचा आहे, त्याचं उत्तर काय येईल, 4 येईल, बरोबर. परंतु आता हे सोडवायचं कसं ते पण खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, जे दिलेलं आहे तर त्याला एक्स मानायचे. एक्स बरोबर काय करू आपण, वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 12 अशा पद्धतीने. आणि हे किती आहे, तर हे डॅश डॅश आहे, म्हणजे हे अनंत वेळेस आहे, बरोबर. हे जे तर ते काय आहे, तर ते अनंत वेळेस चालू आहे, म्हणजे हे इन्फिनिटिव्ह सिरीज आहे. इथं सुद्धा काय होईल, ते इन्फिनिटिव्ह होईल. आता जर आपण जर वर्ग केला याचा, एक्सचा वर्ग जर केला तर हे काय होईल, तर बरोबर ह्या 12 जे तर ते वर्गमुळाच्या म्हणजे पहिलं वर्गमूळ कॅन्सल होईल, म्हणजे हे होईल 12 अधिक वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 12 डॅश डॅश. आता बघा एक्स स्क्वेअर, आता बघा इथे होईल 12, एक्स स्क्वेअर बरोबर हे होईल 12, बरोबर. त्यानंतर दुसरी गोष्ट काय राहील, तर हे आपण तर ऑलरेडी हे इथं मानलेलंच आहे की याला एक्स मानलेलं आहे एवढ्या टर्म, म्हणजे ही जशी कंटिन्यू होती ती. तर त्याच्याऐवजी आपण काय ठेवू शकतो, तर त्याच्याऐवजी आपण एक्स ठेवू शकतो.
म्हणजे हे काय होईल तर हे आपल्याला सोडवायला गेलं तर हे एक्स स्क्वेअर जसाच्या तसा राहील आणि हे सर्व इकडे येईल म्हणजे मायनस एक्स मायनस 12 होईल आणि हे 0 होईल. आता याचे आपल्याला अवयव पाडावं लागेल एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 12 ची. तर हे कसे पाडायचे तर बघा या एक्स ला आपण एक्स लिहू शकतो आणि एक्स गुणिले एक्स. या 12ला काय लिहू शकतो आपण 4 गुणिले 3. परंतु इथं काय वजा 1 पाहिजे म्हणजे इथे ही मोठी संख्या वजा करावं लागेल. म्हणजे ते हे एका कंसामध्ये घ्यायचे हे एका कंसामध्ये. हे तुम्हाला मी पाडून पण दाखवलेले आधी सुद्धा. म्हणजेच काय होईल इथे एक्स मायनस 4 आणि एक्स मायनस सॉरी एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय होईल एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0 असेल किंवा एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0 असेल. आता हे जर 0 असेल तर हे होईल एक्स बरोबर 4 होईल कारण वजा 4 इकडे गेला. हे जर 0 असेल तर हे होईल एक्स बरोबर वजा 3. परंतु आपल्याला काय की वजा 3 घ्यायचीच नाही कारण का आपल्याला मोठी संख्या घ्यायची बरोबर. म्हणजे त्याचं उत्तर काय होईल तर त्याचं उत्तर होईल एक्स बरोबर 4. तर अशा पद्धतीने त्याचं उत्तर काय येईल 4 येईल. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची. समजलं असेल तर तसं तुम्ही कमेंट करू शकता. नसेल समजलं तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता बरोबर. अतिशय सोपे उदाहरण आहे. तुम्हाला थोडंसं याच्यावर जोर द्यावा लागेल. जोर दिला की तुम्हाला थोडंसं बरोबर गवळे सरांनी बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे सर्व गोष्टी तुम्हाला ऑलरेडी काय आहे की हे मागचं सेशन तुम्ही जे ना तर एक एक सेशन तुम्ही उशिरा जॉईन झालेले असेल कदाचित. तर तुम्ही हे सर्व गोष्टी जे ना तर त्या व्यवस्थितरित्या बघा. तुम्हाला हे आपण ज्या पद्धतीने सोडवलेले तर त्या पद्धतीने तुम्हाला या सर्व गोष्टी सोडवता येणार आहेत ऑलरेडी बरोबर. त्याच्यामुळे काय आहे की आता तसंच बघा इथे सुद्धा काय दिलेलं आहे तर हे सुद्धा सेम उदाहरण दिलेलं आहे 2 नंबरचं. याचं सुद्धा काय होईल तर याचे 2 अवयव बघावं लागेल आपल्याला 3 आणि 2. म्हणजे याचं उत्तर काय होईल 3 होईल. काय दिलेलं आहे ते वर्गमुळात 6 दिलेलं आहे बरोबर. वर्गमुळात 6 दिलेलं आहे. प्रश्न कुठे दिलेला आहे मला दिसत नाहीये. त्याचं उत्तर सुद्धा बघून घेणं गरजेचं आहे. तर बघा वर्गमुळात 6चा प्रश्न कुठे दिलेला आहे इथे. त्याचं उत्तर 3 होईल बरोबर. चला सापडत तर नाहीये तसं. वर्गमुळात 6 कुठे दिलेला आहे. चला कुठून तरी मी 2-4 पुस्तकं असतात माझ्याकडे तर त्याच्यामधून टाकलेलं आहे. परंतु ते तुम्हाला येऊन जाईल ही गोष्ट माझी निश्चित खात्री करून सांगतो मी. आता बघा त्यानंतर सुद्धा इथे काय दिलेलं आहे वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 दिलेलं आहे बरोबर. म्हणजे वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 दिलेले आहेत बरोबर. तर हे उदाहरण तुम्हाला सोडवायचंय. बघा हे वर्गमुळात 6 याचं उत्तर 3 आलेलं आहे बरोबर. ते पण प्रश्न सापडला आपल्याला. त्यानंतर वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 बरोबर. इथे मात्र हे अनंत कालापर्यंत आहे तर ही गोष्ट एक लक्षात घ्यायची. याचं सुद्धा हा सुद्धा प्रश्न तसाच सोडवायचा आहे. याचे फॅक्टर काय होईल एक तर 2 होईल आणि 1 म्हणजे हा मोठा फॅक्टर होईल तर कारण इथं प्लस असल्या कारण याचं उत्तर काय होईल 2 बरोबर. ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात घ्यायची. त्यानंतर बघा 12 वर्गमुळामध्ये 12 दिलं होतं मी बरोबर. तर ह्या 12चं काय करायचंय मित्रांनो तर ह्या 12ला सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीनं 3 आणि 4 तर इथं काय होईल त्याचं उत्तर 4 होईल. मी तुम्हाला हे ट्रिक्सनं सांगतोय मित्रांनो. तर त्यानंतर बघा आणि आपण हे 30चं तर ऑलरेडी जवळपास झालेलंच आहे. आपलं पहिल्याला सुरुवातीलाच घेतलेला आहे हा प्रश्न तर आपण घेतलेलाच आहे बरोबर. तर आता आपला जो प्रश्न राहिला होता तर तो राहिला होता ह्या मला असं वाटतं की 2-2चा तर घेतलेलाच आहे. नाही 2-2चा आपण घेतलेला नाही बहुतेक बरोबर. तर हे सुद्धा आपण याचा टाईप सुद्धा घेतलेला आहे. तर याचं सूत्र काय मित्रांनो ते सांगतो मी आता इथे. कारण काय की आपण तुम्ही ते आधीचं सोल्युशन बघा. नाही जर आलं तर म्हणजे काय करायचंय हा जो पाया दिलेला आहे तर तो जसाच्या तसाच घ्यायचा. तिथं 5 पण असू शकते आणि हे 2-2-2-2 किती वेळ दिलेले 5 वेळ दिलेले म्हणून 2चा घातांक किती वेळेस करायचा आपल्याला 5 वजा 1 आणि त्याला काय करायचंय 2चा घातांक 5. त्याला काय करायचंय 2चा घातांक 5 म्हणजे काय करायचंय ह्या 2चा घातांक हे सर्व 2चा घातांकच आहे. हे 2चा घातांक 5 अशा पद्धतीनं त्याला ते सोडवायचे. आता हे काय होईल मित्रांनो 2चा घातांक आता इथे 2चा घातांक 5 म्हणजे 32 वजा 1 होईल आणि त्याला 2चा घातांक 5 म्हणजेच काय होईल बघा इथे 2चा घातांक 5 लिहायला पाहिजे होतं. म्हणजे अशा पद्धतीने बरोबर. म्हणजे इथं 2चा घातांक 5 म्हणजे हे होईल 32. म्हणजे हे काय होईल मित्रांनो तर हे होईल 2चा घातांक 31
32 अशा पद्धतीने त्याचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने त्याला सोडवायचं आहे. ते आपण ऑलरेडी ते सोडून दिलेलं आहे ऑलरेडी आधी, पण त्या टाईपचं उदाहरण तर ते बघा तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला ते व्यवस्थितरित्या समजून जाईल. आणि त्यानंतर बघा, आता त्यानंतरचा क्वेश्चन जो आहे तर तो काय, इथे बघा याचे 2 अवयव पाडायचे 30चे, जसं की 6 होईल आणि 5 होईल, परंतु इथे मायनसचं चिन्ह आहे म्हणून इथे काय करावं लागेल आपल्याला, अँसर मध्ये मात्र 5 येईल त्याचं. हे तुम्हाला काय करू शकता, तुम्ही आधीचं जसं उदाहरण सोडवून दिलेलं आहे त्या पद्धतीने सोडू शकता, बरोबर. आणि याचं उत्तर जे तर याचं सुद्धा 7 उत्तर येईल. आपण जे आधीचे जे प्रश्न दिलेले प्रत्येक टाईपचा एक एक प्रश्न, तर ते बघा तुम्ही, ते बघितल्यानंतर तुम्हाला ते सर्व सोडवता येईल. आणि जर नाहीच आले काही तर तुम्हाला काय करायचे, तुम्ही ऑलरेडी काय करा तसं तुम्ही मला एखादा प्रश्न टाका, म्हणजे आपण जे सेशन चालू आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला ते क्वेश्चन तुम्हाला आपण जनरली सोडून देणारच आहे. परंतु काय झालेलं आहे की आता इथे बघा गवळे सरांनी टाकलेले आहेत बरेचसे अँसर्स, तर आपल्या माईकची चार्जिंग जी आहे तर ते जवळपास संपलेली, त्याच्यामुळे मला हे सेशन थोडंसं लवकर म्हणजे पूर्ण डिस्कस करता आलं नाहीये पुढं. तर अशा पद्धतीनं तुमच्या जर काही अडीअडचणी असेल, एखादा टॉपिक समजला नसेल तर ते सुद्धा, कारण मला ऐकायला मिळणारच नाही आज, तुम्ही बोलले तरी मला ऐकता येणार नाही, कारण काय की माझं माईक कानामध्ये असल्या कारणानं आणि तो समजा डिस्चार्ज झालेला आहे. त्यामुळे इथं थांबतो मित्रांनो, धन्यवाद.